स्वागत आहे तुमचं सुनीताज किचनमध्ये। आज मी तुम्हाला किचन ट्रॉलीची टूर करणार आहे। कॅबिनेट, किचनचे कॅबिनेट वगैरे दाखवणार आहे। इथे हे मी छोटेसे टी स्टेशन बनवलेले आहे। पलीकडे कोपऱ्यामध्ये तेलाची किटली, तुपाचं भांडं वगैरे ते ठेवलेलं आहे। इथे गॅस स्टोव्ह आहे आणि या साईडला पाण्याची भांडी ठेवलेली आहे। आता मी तुम्हाला किचनचे कॅबिनेट दाखवत आहे। इथे पहिल्या कॅबिनेटमध्ये गॅस ठेवलेला आहे, सिलेंडर ठेवलेला आहे। इथे या सेक्शनमध्ये सुरी, कात्री, छोटे चमचे, पोहे वगैरे खायचे स्पून छोटे, इकडे कप बशी, फुलपात्र वगैरे, छोटे बाउल, इकडे परत पोळपाट, लाटणं वगैरे हे असं ठेवलेलं आहे या कॅबिनेटमध्ये। खालच्या कॅबिनेटमध्ये डिशसाठीचं आहे। इथे डिश अरेंज केलेले आहेत आणि ग्लास वगैरे, छोटे कप हे अरेंजमेंट केलेली आहे। या कॅबिनेटमध्ये ताटं आहेत, मोठी ताटं आहेत, छोटी पुढच्या साईडला ठेवलेली आहे। या साईडला या डिश आहेत पावभाजीच्या वगैरे, आप्पे पात्र वगैरे, हे सगळं माझं या कॅबिनेटमध्ये बसलेलं आहे व्यवस्थितपणे। नंतर या कॅबिनेटमध्ये इथे रोजच्या वापरातलं चपाती करण्यासाठी लावण्यात येणारं पीठ, तांदळाचा डबा, मसाला, डाळी वगैरे, मुलांसाठीचं हॉर्लिक्स, पिठी साखर, या सगळ्या गोष्टी यामध्ये मी व्यवस्थितपणे अरेंज केलेल्या आहेत। खालच्या सेक्शनमध्ये मोठ्या भांड्याचा कप्पा आहे हा। इथे मोठी मोठी पातेले वगैरे, मिक्सरची भांडी पण इथेच ठेवले, कुकर हे असं ठेवलेलं आहे इथे। हा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये आपले रोजच्या वापरातले हळद, जिरे, मोहरी असे थोडे ठेवलेले आहेत, मसाले वगैरे। छोट्या काचेच्या बरण्यांमध्ये चहा पावडर, विलायची, हळद हे असं ठेवलेलं आहे। खालच्या सेक्शनमध्ये डाळीचे डबे वगैरे ठेवलेले आहेत। इकडे कडधान्य वगैरे असं अरेंजमेंट केलेली आहे या खालच्या सेक्शनमध्ये। या कॅबिनेटमध्ये हे असं ठेवले। नंतर या कॅबिनेटमध्ये आपली मसालेदाणे, हिंग डबी, मीठ आणि एक्स्ट्राचे डबे वगैरे मुलांचे, नंतर आपलं फूड राहिलेलं ते ठेवण्यासाठीचे डबे, हे असा मी मसाल्यासाठी डबा केलेला आहे। पाकिटं व्यवस्थित असे या कॅबिनेटमध्ये बसत नाही आहेत ना, मग त्या पुड्या काढून अशी अरेंजमेंट केलेली आहे, मसाल्यांची नावं वगैरे टाकून हे असं ठेवलेलं आहे। हे असे नावं टाकलेले आहेत, सांबर मसाला, पावभाजी मसाला, हे असे अरेंजमेंट केलेले आहे, जेणेकरून ते या सेक्शनमध्ये व्यवस्थितपणे बसतात। नंतर खालच्या कॅबिनेटमध्ये आपल्याला लागणारे कढया, मोठे बाऊल, छोटे बाऊल, पातेले, एखादे असे जसं बसेल तसं अरेंजमेंट केलेली आहे। नंतर खालच्या कॅबिनेटमध्ये पिठाचा डब्बा, पोह्यांचा डब्बा, असे मोठे डबे वगैरे अरेंजमेंट केलेली आहे। माझं छोटंसंच सेक्शन आहे इकडे आणि हे इथे आहे ते बेसिंगचा एरिया आहे। इथे काही मी जास्त ठेवलेलं नाही आहे, बेसिंगच्या खाली जास्त काही ठेवायला नाही पाहिजे खरं तर, त्यामुळे जास्त काही मी ठेवलेले नाही आहे इथे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुमच्या काही कमेंट्स असतील की ताई इथे हे ठेवायला हवं असं काय असेल तर मला तुम्ही नक्की सांगा, मी तुमच्या कमेंटची वाट बघते। धन्यवाद।